लोक बोलण्यासाठी तळमळतील, लोक भेटण्यासाठी तडफडतील. जी लोक तुमचं नाव सुद्धा घेत नव्हती तीच लोक तुमच्या मागे पुढे फिरतील. फक्त अशी ही एक वस्तू तुम्ही तुमच्या खिच्यात ठेवा आणि 3 तासात चमत्कार पहा. जी लोक सतत तुम्हाला टार्गेट करत होती, जी लोक सतत तुमचा अपमान करत होती, ती लोक तुमच्या पायाशी येतील. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटतं समाजात मला मान मिळावा, माझ्या नातेवाईकांमध्ये माझं कौतुक व्हावं, माझ्या घरात माझं कौतुक व्हावं, मी ज्या ठिकाणी काम करतीये त्या लोकांनी मला शाबासकी द्यावी, मी जिथे व्यवसाय करतीये तिथे मला प्रोत्साहन मिळावं. पण कित्येक वेळा असं होत नाही. घरात अपमान होतो, समाजात कोणी मान देत नाही, जवळची लोक सतत अपमान करतात, टार्गेट करतात, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला अपराधी ठरवतात. कित्येक वेळा लोक तुम्हाला शिव्या देतात, श्राप देतात. बघा, जर तुमच्याही आयुष्यात असं काही असेल, तुम्हाला कुणीच मान सन्मान देत नसेल, तुमच्याशी कुणी नीट बोलत नसेल, सतत तुम्हाला टार्गेट केलं जात असेल, सतत तुमचा अपमान केला जात असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो अवश्य करा. या उपायाने तुमचा कितीही मोठा शत्रू असेल पूर्णतः शमेल. जो तुम्हाला मान देत नव्हता, जो तुमच्याशी बोलत नव्हता, तुमच्याकडे बघत नव्हता, तो स्वतः तुमच्या पायाशी येईल. मी स्वतः केलेला हा उपाय आहे. मी तुम्हाला 2 उपाय सांगते. त्यातला पहिला उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन अत्यंत पॉवरफुल टेक्निक. तुम्हाला यासाठी लागणार आहे एक वहीचा कागद. कुठल्या पण वहीचा चालेल, कुठल्या पण कलरचा चालेल. मी खूप छोटा दाखवतीये, तुम्हाला मात्र थोडासा मोठा घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर वहीचा एक कागद तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला पेन घ्यायचा आहे. तुम्ही पूर्ण वही घेतली तरी पण चालेल. एक वही, पण पेन तुम्हाला हिरव्या रंगाचाच लागणार आहे. वहीच्या पहिल्या पानावरती, हे जे वहीचं पहिलं पान आहे, या वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला इंग्लिशमध्ये एक शब्द लिहायचा आहे. हा शब्द तुम्ही अगदी व्यवस्थित ऐका. नाही जमलं तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायला तर कुणाकडनं तरी हा शब्द लिहून घ्या. तुम्हाला सगळ्यात पहिले इथे लिहायचं आहे थँक्यू. बघा, थँक्यू, आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे युनिवर्स. थँक यू युनिवर्स. फक्त हा एकच शब्द, थँक यू युनिवर्स, म्हणजे धन्यवाद ब्रह्मांड. हा एकच शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. नाही शक्य तर मराठीत लिहा, धन्यवाद ब्रह्मांड. वहीच्या पहिल्याच पेजवरती हा एक शब्द तुमचा लिहून झाला, हे एक वाक्य तुमचं लिहून झालं, थँक यू युनिवर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड, की त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे. आता ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय, बघा उपाय व्यवस्थित ऐका. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. समजा माझे पतीच माझ्याशी नीट वागत नाही, ज्यांचं नाव आहे सागर. मी इथे लिहिणार, सागर माझ्यावर खूप प्रेम करतात. शत्रूसाठी करताय, शत्रूचं नाव आहे राकेश. तुम्हाला लिहायचं आहे राकेश माझा मित्र आहे. तो तुमचा शत्रू आहे, पण तुम्हाला लिहायचं आहे राकेश माझा मित्र आहे. समजा समाजात किंमत नाही, तुम्हाला लिहायचे समाजात मला खूप मोठा मान सन्मान आहे. शेजारी कोणी त्रास देत आहे त्या व्यक्तीचं नाव लिहा, किंवा लिहा शेजारचे लोक माझ्यावर प्रेम करतात. म्हणजे जी पण व्यक्ती तुम्हाला त्रास देते, किंमत देत नाही, किंवा अजून काय असेल, त्या व्यक्तीकडनं तुम्हाला जे अपेक्षित आहे, प्रेम अपेक्षित आहे, विश्वास अपेक्षित आहे, तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाने लिहायचं आहे. आता समजा तुम्ही लिहिते सासूच्या नावाने, माझ्या सासूचा माझ्यावर, तिचा विश्वास नाही, पण तुम्हाला लिहायचं आहे माझ्या सासूचा माझ्यावर खूप विश्वास आहे. असं तुम्हाला वहीच्या पेजवरती कमीत कमी 51 वेळा लिहायचं आहे. किती? 51 वेळा. एकच वाक्य 51 वेळा, एकाखाली एकाखाली एकाखाली. वहीचं पान भरलं की पुन्हा दुसरं पेज, पुन्हा एकाखाली, असं 51 वेळा लिहायचं आहे. 51 वेळा लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते वहीचं पान फाडायचं आहे. मोठी वही असेल तर एकाच इकडनं होऊन जाईल. छोटी वही असेल तर 2 पेज तरी तुम्हाला लागतील. 2 पेज किंवा जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला असं पेज घ्यायचे आहेत. आणि पेज घेतल्यानंतर तुम्हाला त्याची एक चौकोनी घडी करायची आहे. नॉर्मली अशी बघा,
अशी तुम्हाला फोल्ड करायचं आहे आणि तुम्हाला असं, आता माझा कागद छोटा आहे, तुमचा मोठा असेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा पण 2-4 वेळा तो फोल्ड करा आणि थोडी छोटी घडी करा. छोटी घडी केल्यानंतर तुम्हाला हातात ठेवायचं आहे आणि तुम्हाला एकच मनात म्हणायचं आहे, हो माझा नवरा माझ्यावर प्रेम करतोय, मला किंमत देतोय, हो माझी सासू माझ्यावर विश्वास ठेवते, माझ्याशी नीट वागतीये, माझा शत्रू माझा मित्र झालेला आहे. जे पण असेल ते पॉझिटिव्ह तुम्हाला एक 5 मिनटं म्हणत राहायचं आहे. डोळ्यासमोर ते चित्र आणत राहायचं आहे. त्यानंतर हा कागद जो आहे हा तुमच्या समोर एखादी पंटी, मातीचं भांडं किंवा काही पण ठेवून त्याच्यावरती 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला तो कागद जाळायचा आहे, पूर्ण जाळायचा. आता कागदाची विभूती होईल, राख होईल या कागदाची. जी राख तयार होईल ही राख घराच्या बाहेर कुठल्या पण भागात फुंकून टाकायची. घराच्या बाहेर कुठल्या पण भागात ती राख फुंकून टाकायची. आज ही रेमेडी करताय, कधी पण तुम्ही करा. आज ही टेक्निक करताय तर तुम्हाला कमीत कमी 21 दिवस करायचे आहे. रोज एका टायमाला रात्री किंवा सकाळी निवांत वेळ असेल तेव्हा रोज ते पॉझिटिव्ह लिहायचं, त्याला पॉझिटिव्ह वाईब्स द्यायच्या आणि ते कापरावर जाळायचं, घराच्या बाहेर फेकायचं. 21 दिवसांच्या आत, एक 4थ्याच दिवशी जर तुम्ही तुमच्या पतीसाठी करताय आणि जर पती तुमचा झालाय, पती तुमच्यावर प्रेम करतोय, तर हा जो उपाय आहे तो तिथे स्टॉप करा. समजा 11व्या दिवशी तुमची सासू नीट वागायला लागली, तो उपाय स्टॉप करा. पण तुम्हाला सांगते 21 दिवस तरी लागतील. 21 दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचा इतका चांगला रिझल्ट येईल की तुमच्या आयुष्यातून कितीही दूर गेलेली व्यक्ती असेल, तुम्हाला टार्गेट करणारी व्यक्ती असेल, ती फक्त आणि फक्त तुमची होईल. हा स्वतः उपाय मी केलेला आहे. माझी एक मैत्रीण माझ्याशी बोलत नव्हती आणि तिच्यासाठी मी हा उपाय केलेला. 7व्याच दिवशी माझी जी मैत्रीण आहे तिचा मला फोन आला आणि आमचं जे भांडण होतं, एक छोटंसं भांडण होतं, गैरसमज होता, पण 7व्याच दिवशी मला त्याचा अनुभव आला आणि मी 7व्याच दिवशी तो स्टॉप केला. तुम्हाला जसा अनुभव येईल तसा पण 21 दिवस तरी करायचा आहे. दुसरा उपाय सांगतीये. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक कागद, सफेद किंवा अन्य कुठल्याही रंगाचा एक छोटासा कागद, काळा सोडून कुठल्या पण रंगाचा कागद घ्या. त्या कागदाच्या वरती अर्धा चमचा बडीशेप घाला. घरात कच्ची बडीशेप असते ती अर्धा चमचा घाला. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, समजा तुमची मैत्रीण आहे, तुमची बहीण आहे किंवा कुणी पण असेल, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीच्या नावाची जी संख्या येईल, समजा तुमची मैत्रीण आहे तनुजा, 3 अक्षर आहेत, तर तुम्हाला त्यामध्ये 3 काळी मिरी घ्यायची आहेत. तुम्ही हा उपाय करताय तुमच्या पतीसाठी ज्याचं नाव आहे राज, 2 अक्षर आहेत, 2 काळी मिरी घ्यायची आहेत. ज्या व्यक्तीसाठी करताय, समजा जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रासाठी करताय ज्याचं नाव आहे राज, किती 4 अक्षर आहेत, तर 4 काळी मिरी घ्या. समजा तुम्ही करताय, तुमचे सासरे नीट वागत नाही आहेत, तुम्हाला त्रास देतात, तुम्ही त्यांच्यासाठी करताय, त्यांचं नाव आहे राम, 2 अक्षर आहेत, तर 2 काळी मिरी. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीच्या नावाने तेवढे काळी मिरी तुम्हाला घ्यायच्या आहेत बडीशेपसोबत आणि तुम्हाला त्या कागदाची एक घडी करायची आहे, पुडी करायची आहे. ठीक आहे. आता ही तयार केलेली जी पुडी आहे ही पुडी हातात घेऊन, बघा ही पुडी हातात घेऊन तुम्हाला तंत्रमंत्र करून घ्यायची आहे. एक सोपा मंत्र सांगते, तो मंत्र तुम्हाला कमीत कमी 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित आहे का? ह्रीम क्लीम, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ह्रीम क्लीम राज वश वश स्वाहा, ह्रीम क्लीम तृप्ती वश वश स्वाहा, ह्रीम क्लीम रेणुका वश वश स्वाहा, ह्रीम क्लीम कांचन वश वश स्वाहा, ह्रीम क्लीम नेहा वश वश स्वाहा. आता जी मी नावं घेतली त्यात तुम्हाला जी नावं घ्यायची ती घ्या आणि सांगितलेला मंत्र 21 वेळा म्हणा. हा मंत्र 21 वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर ही कागदाची पुडी, तुम्ही स्वतःसाठी उपाय करताय, तुमचा मान वाढवायचा आहे. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्याला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, त्याला तुमच्याकडे खेचून आणायचं आहे. त्यामुळे ही पुडी तुम्हाला तुमच्या स्वतःवरून 7 वेळा ओवाळायची आहे. समजा माझ्या हातात पुडी आहे, ही पुडी मी स्वतःवरून उजवीकडून डावीकडे अशी 7 वेळा ओवाळणार. 7 वेळा ओवाळून झाल्यानंतर ही पुडी तुम्हाला तुमच्यासोबत खिचात किंवा जवळ ठेवायची आहे. किती दिवस ठेवायचं ते तुमच्यावर आहे, पण कमीत कमी तुम्हाला ही पुडी 1.25 महिना तरी सोबत ठेवायची आहे. 1.25 महिन्यापेक्षा पण जास्त तुम्हाला ठेवायची तर तुम्ही ठेवू शकता, नाही तर वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मातीमध्ये ती दाबू शकता. तुम्हाला सांगते 1.25 महिन्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय, सलग 1.25 महिना सांगितलेला मंत्र रोज सकाळ आणि संध्याकाळ 21 वेळा ती पुडी हातात घेऊन म्हणायचं आहे.
तुम्ही खिचात ठेवा, साडीच्या पदराला बांधा, कुठेही पर्समध्ये जवळ कुठे पण तुम्ही कॅरी करा. ट्रॅक टी शर्ट घालता, त्याचा एखादा खिस्सा असेल त्यामध्ये घाला. पण 1.25 महिना ही पुढे तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे. 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय ती व्यक्ती पूर्णतः तुमची होईल. कारण काळा मिरी आणि बडीसोप या दोनही गोष्टी वशीकरणासाठी खूप पॉवरफुल आहेत. काळा मिरी आणि बडीसोप या दोनही गोष्टी जेव्हा तुम्ही काउंट करून, एकत्रित करून, जेव्हा तुम्ही त्या तंत्रमंत्र करून सोबत ठेवता, तेव्हा त्यामध्ये एक सिद्धी प्राप्त होते. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही मंत्र करताय ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाते. त्या व्यक्तीमध्ये वशीकरणाची क्रिया जी आहे ती व्हायला सुरुवात होते. जी व्यक्ती तुमचं नाव घेत नव्हती, जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती, ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे या उपायाने अट्रॅक्ट होते. जसे जसे तुम्ही रोजच्या रोज मंत्र म्हणायला लागता तसा तसा त्याचा तुम्हाला अनुभव जास्त यायला सुरुवात होते. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी एक थोडासा अनुभव येईल. तिसऱ्या, चौथ्या दिवशी ती व्यक्ती नीट बोलेल. 5व्या दिवशी ती व्यक्ती स्वतःहून येईल. असं तुम्हाला 1.25 महिन्यामध्ये खूप चांगला अनुभव येईल. खूप साधे सोपे उपाय आहेत बघा, नक्की करा.